कृषी विज्ञान केंद्र कांचनपूर तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे या ठिकाणी सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती कार्यशाळा केंद्र सरकारचं खेती बचाव अभियान या अंतर्गत कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली। वास्तविक पाहता माझ्यासारख्या वकिलाला या भारतीय जनता पार्टीने किसान मोर्चाची जबाबदारी यासाठीच दिली की शेतकऱ्यांचे अनेक विषय आहेत आणि शेतकरी लढता लढता एवढा थकून जातोय की त्याला कळत नाही काय करायचं। ज्यावेळी मला पहिल्यांदा मी 6 महिन्यापूर्वीच म्हणजे तसा राजकारणाशी माझा काही संबंध नाही, यापूर्वी मी सामाजिक काम करत होतो, कामगार क्षेत्राचं काम करायचो, सामाजिक काम करायचो। परंतु मी जेव्हा मुंबईवरून गावी आलो त्यावेळी आमच्या संघामध्ये एक गाणं आहे, चलो गाव की ओर जाना है। म्हणजे सगळ्यांनी खेड्याकडे चला, जे गांधीजींचं तत्त्व होतं खेड्याकडे गेलं पाहिजे। पण आज खेड्याकडे एवढी विषम आणि भीषण परिस्थिती आहे तर त्या विषयात काम करायला पाहिजे असं मला बऱ्याच जणांनी सांगितलं। आता काम करायचं म्हटलं त्याला व्यासपीठ पाहिजे, काहीतरी पाहिजे। मी पण सामान्य घरातला आहे, तर मला सांगितलं तर तुम्ही किसान मोर्चाचं काम करा। मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की किसान मोर्चाबद्दल मला काही माहीत नाही, मी नवीन आहे, पण काम करायची जिद्द असेल तर आपण ते करू शकतो। म्हणून गेली मागची कार्यशाळा जी 2 दिवसापूर्वी केली तडसर कडेगाव या ठिकाणी केली, तेही कृषी विज्ञान केंद्र नवीन होतं, उद्घाटन झालेलं नाही सर, त्याचं उद्घाटन झालं नाही। परंतु ते तिथले कदम सर आहेत, तिथले दुसरे जे सर आहेत त्यांना मी सांगितलं उद्घाटन जरी झालं नसेल पण शासनाने ते बांधलेलं आहे, ते शेतकऱ्यांच्या हक्काचं आहे। प्रसंगी आमचे वाद झाले, मी त्यांना म्हटलं मी टाळा तोडेन पण त्या ठिकाणी कार्यक्रम करेन, कारण की 1.5-2 वर्षापासून ते उद्घाटन झालं नाही। त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड काम करतोय, तिथं केअरटेकर आहे, पण आज एवढं चांगलं कृषी विज्ञान केंद्र पेंडिंग आहे। शेवटी त्यांनी मला मान दिला आणि त्यांनी आम्ही त्या ठिकाणी चांगल्या संख्येने कार्यक्रम केला, तिथेही 58 उपस्थिती होती। आणि हे सगळं करताना मलाही आता अडचण येत आहेत, म्हणजे आज मी पहिल्यांदाच हे सगळं बघतोय। म्हणजे तुम्ही शेतकरी आहात, ॲक्च्युली काम करताय, मी कागदात खेळणारा माणूस आहे, मला हे जीवामृत हे मला विशेष वाटलं। ब्रह्मास्त्र म्हणजे निमास्त्र म्हणजे हे पुराणातली नावं आहेत आपल्या सगळी, अग्निअस्त्र पुराण शिकून गेले का आपलं ते महाभारतात काय आहे, हे ब्रह्मास्त्र सोडलं, हे निमास्त्र सोडलं, हे अग्निअस्त्र सोडलं, ते मरून गेलं। पण त्याची एक विधी होती, त्या ब्रह्मास्त्र सगळ्यांनाच वापरता येत नव्हतं, ते अर्जुन किंवा जो योद्धा सक्षम आहे तोच वापरत होता आणि तो सर्वश्रेष्ठ होता। तसंच आजचंही सर कोल्हे सरने चांगलं मार्गदर्शन केलं की हे जर ब्रह्मास्त्र तुम्ही जर वापरलं तर तुमची लेवल त्या अर्जुनाच्या कृष्णाच्या लेवलची होऊ शकते। पण त्यासाठी त्यांनी विधी सांगितले, तोही करणं गरजेचं आहे, कारण की सर बहुतेक प्रमाण चुकलं तरी गडबड होणार। सरांनी सांगितलं की त्या घड्याच्या काठीने ढवळा, नाही ढवळलं तरी गडबड होणार। आणि आपण म्हणतो की नाही सगळं फॉलो केलं पण विधी चुकली की गडबड होते, मग रिझल्ट काय येत नाही। मला वाटतं की शिवराज सिंग चौहान जे असतील किंवा नरेंद्र मोदी असतील, काय गरज होती हो त्यांना एवढं करायची। म्हणजे आता अभियान घ्यायचं, कार्यशाळा घ्यायची आणि कसं करायचं हा प्रश्न माझ्या मनात होता, पण केलं, तुमच्या सगळ्या सहकार्याने केलं, इंद्रनील पाटलांसारखं सहकार्य केलं। असंच तुम्ही नैसर्गिक शेतीचा संकल्प केला पाहिजे, पण जास्त करायचं नाही आहे। म्हणजे वक्त्यांनी एवढं छान सांगितलं की तुम्ही 2 गुंठ पिकवा, 5 गुंठ पिकवा, आपल्या घराचा आधी विचार करा। आणि घराचा विचार केल्यानंतर नक्कीच शेजारपाजारात जेव्हा जी प्रसिद्धी होते, ॲडव्हर्टायझिंग होते, तेव्हा लोक म्हणतील, कारण की आता आपल्याला आपल्या गावात बँका आलेत, सोसायटी आलेत, तिथले अधिकारी आलेत, त्यांनाही वाटतं ना की चांगलं खावं म्हणून। म्हणजे अशा प्रकारचा जर बाजार झाला, गटशेती झाली, आणि मला वाटतं विजय वरुडकर सांगण्यात त्यांना वेळ नाही भेटला, पण आपण क्लस्टर डेव्हलप करतो या संदर्भात। स्वतः आपले पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील हे क्लस्टर डेव्हलप करतायत की तुम्ही सेंद्रिय भेंडी 100 किलो पाठवा आमच्याकडे, भेंडी गेली सांगलीमध्ये तर तुम्हाला पैसे मिळणार। म्हणजे तुम्हाला जी चिंता आहे शेतकऱ्यांना, आपल्याला जी चिंता आहे की मी सेंद्रिय पिकवतोय, आता या काकांना जी चिंता आहे की माझा माल सेंद्रिय कशावरून, तर आपण शेतकऱ्यांचे क्लस्टर करणार आहोत। उदाहरणार्थ सिद्धेश्वर शेतकरी गट सावर्डे हा जर त्या क्लस्टरला नोंद असेल सांगलीच्या, तर सिद्धेश्वर शेतकरी गटांनी पिकवलेली ती भेंडी असेल, ती मेथी असेल, ती सेंद्रिय कन्सिडर होणार। आणि तो जो शेतकरी ग्राहक आहे
शहरातला, तो त्या क्लस्टरमध्ये येऊन तो भाजीपाला खरेदी करणार आणि तुम्हाला तिथे रोख पैसे मिळणार, असे क्लस्टर आपण डेव्हलप करतो आहे. जसं बचत गटाचं तुम्ही म्हणताय उमेदचं जाळं, आपण उमेदचे मॉल तयार करतो आहे, असे सेंद्रिय नैसर्गिक शेतकऱ्यांचे मॉल आपण आगामी काळात तयार होणार आहोत. पण मॉल तयार करायला हरकत नाही. आत्ता दादा म्हणतात की आम्ही मॉल तयार करू, क्लस्टर तयार करू, पण तिथे येणारा माल हा सेंद्रिय हवा आहे, नाहीतर परत विश्वासार्हतेचाच प्रश्न आहे. एकदा विश्वासार्हता ब्रेक झाली तर ते म्हणणार की तुझे 80 रुपयाला करू घेऊन काय करू, मला औषध मारले 40 रुपयाला मिळते, फरक जर सेम असेल तर. त्यामुळे आगामी काळात हे सगळं आपण करणार आहोत. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहोत. मला वाटतं इंद्रनील पाटलांची आमची दुसरीच भेट आहे, पण त्यांना माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे. मी सांगितलेलं करतो, कारण की मी ज्या विचार परिवारातून येतो, ज्या 26 वर्ष मी ज्या परिवाराचं काम करतो आहे, की शब्द दिला की दिला, करायचं म्हणलंही करायचं. तुम्ही मला 2-4 प्रश्न सांगितले, मी ते प्रयत्न केले, मार्गी लावले, तिथे खेटलो आपले जे विषय होतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी या ठिकाणी एका दिशेने प्रयत्न करणं गरजेचं आहे. या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलं. मला वाटतं सर ती तुमची जी PPT आहे ती जर व्हॉट्सअपला वगैरे दिली आम्हाला, हां शेअर केली, किंवा आता तुम्ही इंद्रनील पाटील सर तुम्ही गट बनवा इथे, त्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण निदान हे क्लस्टर जे डेव्हलप करणार आहेत, विकसित सांगलीचा सो आता विषय सांगितला. विकसित सांगली म्हणजे फक्त पैशाने श्रीमंत होत नाही हो साहेब, ती सांगली आपली आरोग्यानं पण श्रीमंत झाली पाहिजे. भरपूर पैसे आहेत, पण आरोग्य, लिव्हर खराब आहे, किडनी खराब आहे, कॅन्सर आहे, लक्षातच राहत नाही, तो ब्रेन आल्मार झाला, काय फायदा आहे का सांगा साहेब पैशाचा. त्या विकसित सांगलीचा 0% फायदा आहे. शिरोळमध्ये म्हणतात ना की उत्पादन भरपूर आहे पण कॅन्सर आहे, काय करणार. आपल्याला विकसित सांगली करायची आहे, पण सदृढ आणि आरोग्यदायी सांगलीसुद्धा करायची आहे. यासाठी पुढाकार घेण्यासाठी मी स्वतः किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष, म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताही नव्हतो, मी डायरेक्ट जिल्हाध्यक्ष या सगळ्या विषयासाठी मला करण्यात आलं की वकील साहेब लक्ष घाला, आपण या शेतकऱ्यांना काहीतरी चांगलं निर्माण करू. शेतकऱ्यांची अडचण मला माहिती आहे ना, जसं हे काका बोलले, कागदामध्ये लय गडबड होते, तो 100 कागद मागतो समोरचा, आणि हा दोष त्यांचाही नाही अधिकाऱ्यांचा. जी यंत्रणा ही त्यांच्या पद्धतीने काम करतं. मला वाटतं वाळे सर आता आपल्याला बदलला पाहिजे. हे मोदी का नया भारत हे असं आपण म्हणतो, तसं हे चंद्रकांत दादा पाटलांचं नवीन सांगली आहे असं म्हणलं पाहिजे. पहिलं तुम्हाला आठवतं आहे की पाकिस्तानने आक्रमण केल्यानंतर आपण शांत बसायचो, आता हा भारत घुसके मारणारा भारत आहे. त्यामुळे हा घुसके मारणारा भारत फक्त सीमेवरती नाही आहे, शेतकरी बांधवांच्या प्रश्नासाठी पण तो घुसणारा भारत आहे. त्यामुळे कदाचित मी ॲग्रेसिव्ह असेन, कारण की मला पण चीड आहे एक प्रकारची, किंवा देशाला 75 वर्ष पूर्ण होतात, 80 वर्ष पूर्ण झाली, शताब्दी आपल्याला साजरी करायची आहे. अहो चीन आणि जपान कुठे गेले नाही, आपण आज कुठे आहोत. कालच मी जपानचा एक किस्सा ऐकला. फुटबॉलची मॅच आहे, व्हॉट्सअपला फिरतोय बघा साहेब, त्या फुटबॉलची मॅच जपानचे लोक बघायला आले, जपान तिथे हारला. जपानच्या त्या सगळ्या फुटबॉलपटूंनी सगळ्या स्टेडियमची माफी मागितली, संवेदना आहे. जपानी माणसांनी काय केलं, फुटबॉलची मॅच संपली, ते हारले. त्यांनी जिथे जपानी माणूस बसला होता तिकडचा सगळा कचरा, एक निळी बॅग होती त्या बॅगेत टाकला आणि तो व्यवस्थित कचरा कुंडीत टाकला आणि ते निघून गेले. ह्याच्या उलट भारतात झालं काय झालं असतं, भारतानं खुर्च्या तोडल्या असत्या, शिव्या घातल्या असत्या, फेसबुकला 1000 पोस्ट निघाल्या असत्या. मला वाटतं चायना असेल किंवा जपान असेल, हे पुढे जाण्याचं द्योतक म्हणजे त्यांच्या अंगात शिस्त आहे. ही नैसर्गिक शेतीची पण शिस्त, त्रास होईल आपल्याला मान्य आहे, लोक वेळात काढतील. आज मी ज्यांच्यावर फिरतोय, आनंदराव मोरेसारखा माझा मित्र आहे अमरापूरचा, 100% सेंद्रिय शेती करतो, 100% सेंद्रिय फळ मला देतो. मी कृष्ण तपासे जीवामृतचं उदाहरण दिलं. तरुण पोरगा आहे, माझ्यापेक्षा कमी वयाचे आहेत, पण तो जीवामृत विकतो. सुरुवातीला तर त्याची परिस्थिती अशी होती की म्हणले दादा कोण विकत पण घेत नाही, त्याला म्हटलं बोर्ड लाव, हे आमचं डिस्कशन होतं. त्याच्या पण अडचणी आहेत, पण तरी जिद्द सोडली नाही. आज त्याचा टर्नओव्हर वाढतोय, सगळं वाढतोय, सरकार बळ देत आहे त्यासाठी. पण सांगायचा मुद्दा काय, जेव्हा नवीन एखादा संकल्प कराल ना, अडचण येणार, लोक वेड्यात काढणार. लक्षात ठेवा, वेडीच माणसं इतिहास घडवतात. तुम्हाला वेडं झाल्याशिवाय इतिहास घडवता येणार नाही.
तुम्ही जर त्या म्हणजे मेंढरासारखं चालला म्हणजे तो चाललाय ना चालला म्हणजे मी बघतो आता माझे वडील शेती करतात किंवा मी औषध दुकानदार बरेच परिचयाचे आहेत. दुकानदार आपण औषधाचं तर काय मागतो, अरे ते माझ्या शेजाऱ्यानं अमुक औषध दिलं ते मला दे. अरे बघ तुझ्या मातीची गुणवत्ता काय, तुझ्या मातीची सुपीकता काय, तुझं पीक कोणतं, त्याचं पीक कोणतं, काही तारतम्य नाही. हे वाढले ना हे मारायला ते दे, सगळ्याला एकच उतारा. बरं त्याला ते फलदायी ठरलं होतं या शेतात, पण तुम्ही मारल्यानंतर कळतं की ते काय त्याला म्हणतात माहिती आहे का, म्हणजे रक्षक पण मेले आणि राक्षस पण मेले. बराच वेळा असं होतं आहे. म्हणजे आमचं ते भित्रेश सरांचं लेक्चर त्यांनी आटोपतं घेतलं कडेपूरला. त्यांनी अतिशय चांगलं सांगितलं की आपण राक्षस मारण्यासाठी रक्षक कम मारतोय, सगळंच जळून जाऊ दे म्हणतोय. म्हणजे असं आपल्या बाबतीत होतं आहे. शेतीचा पोत वाढण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मी तुमच्यासोबत आहे. तुमच्या तासगाव तालुक्याचे इंद्रनील पाटील ते आमचे पाहुणेच आहेत, मित्र आहेत, ते तुमच्याबरोबर आहेत. काही असेल कधी असेल सहकार्यासाठी आम्ही येतो. एवढ्यावरच नाही, जसं कृषी विज्ञान केंद्र तुम्हाला डेमो देतं आहे. डेमो दिल्यानंतर तुम्हाला समजा खत बँक करायची आहे, जसं सांगितलं बीज बँक करायची आहे. मला काय वाटतं आपण त्यातून कमवूया. पण तुम्ही खत वापरणारे नाही, खत देणारे व्हा ना. तुम्ही विका ना खत. आमचा कृष्ण तपासे विकतोयच ना, बाजू शेजाऱ्याला विका, पहिली बॉटल फ्रीमध्ये द्या, काय अडचण आहे, त्याला वापरू द्याल. म्हणजे कृष्ण तपासे आमच्याकडे यायचं ना, ती कॅन घेऊन यायचा, निळं कॅन, म्हणायचं वकील साहेब एवढं वापरून बघा. माझे वडील सुरुवातीला म्हणायचे पोलीसमध्ये होते, लढायच का म्हटलं असं कधी होतं आहे का. पण त्या दिवशी वडिलांनी काय भाषण केलं कृष्णतला विचारा. माझ्या उसाला काळुकी एवढी भारी आली, म्हणजे एकरी 110 टन ऊस निघाला माझा जीवामृतमुळे, कृष्ण तपासेमुळे. म्हणजे सांगायचा उद्देश कसा, सुरुवातीला नकारार्थी होईल, पण हे आपलं पूर्वजांचं तत्वज्ञान आहे. म्हणजे कोल्हे सरांनी कुठून काय आणलं नाही, त्या आर्किमिडीचं तत्व जे म्हणतात ना की सापडलं होतं, त्यांनी अभ्यास केला. जे काही आपल्या जवळपासच आहे. म्हणजे मला ते किती छान वाटलं की वडाच्या झाडाखालची माती म्हणजे आपल्या घरातलीच, म्हणजे आपल्या जवळच आहे. आणि एक तत्वज्ञान फार चांगलं आहे सर, बॅक टू द रूट्स. म्हणजे मी जेव्हा पुस्तक वाचतो की मुळाकडे चला, जिथं आपलं मूळ आहे त्याकडे जायला भाग. आपण गेलो तरच आपल्याला हे सगळं आपल्याला वाचणार आहे, आपलं शरीर निरोगी राहणार आहे, आपली शेती निरोगी राहणार आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही अशा कार्यशाळा तुमच्या गावात कृषी विज्ञान केंद्र घेत असेल, पण त्याचा विस्तार वाढवला पाहिजे. 10 जणांच्या 20 जणांच्या आणखीन टोळ्या तयार केल्या पाहिजे. जे मला आहे ते चांगलं दिलं पाहिजे. मला वाटतं की खतामुळे आज युरियाचं पोतं 20 रुपयानं वाढलं की सरकारला प्रचंड शिवाय देतो आपण, स्वाभाविक आहे, शेतकरी आहे. पण मला त्या युरियाची गरजच भासणार नाही जर असं केलं मी. त्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. म्हणजे कधी आंतरराष्ट्रीय संबंध कसे बिघडू शकतात आणि आपल्या भारत देशावर काय क्रायसिस येऊ शकतात, म्हणजे आजचं जे संकट आलं युरियाचं, अशा प्रकारे भविष्यात येऊ शकतो. म्हणून आत्मनिर्भर व्हायला पाहिजे शेतकऱ्यांनी. स्वतःची खत बँक पाहिजे, स्वतःची बीज बँक पाहिजे. आणि हे आपण वेगळं काही करणार नाही, आपल्या पूर्वजांचा वसा आणि वारसा होता तो चालवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चातर्फे हा इनिशिएटिव्ह या ठिकाणी घेण्यात आला. जास्त काही बोलत नाही, पण जे सगळे वक्ते आहेत अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. मला सगळ्यांना वाटतं जसं मी खेड्याकडे आलो तसं तुम्ही सगळं आपल्या पूर्वजांकडे पिढीकडे गेलं पाहिजे, परत त्या मुळाकडे गेलं पाहिजे. म्हणजे मला गवारी शेंग फार आवडते, मला आवडते, पण मी म्हणजे बाजारात गेल्यावर मी देशीच बघतो. नाहीतर बघितलं की एवढी मोठी आहे, ती लांबडी, तिला चव नाही, धव नाही, दिसायला मोठी, आकारानं मोठी, पण देशीच चांगली लागते, तिला कूस असते. का देशी घेतो, कारण ती चांगली आहे, मला आवडते. अशा प्रकारे जर जे आपल्याला आवडतं आहे आणि कोणासाठी करतो हो, म्हणजे पूर्वीच्या काळी आंबे लावायचे, काय म्हणायचे, माझा नातू आंबे खाईल, बोलायचं ना. नातवाच्या म्हणजे पहिलं झाडं 10-10, 15-15, 20 वर्षांनी यायची. पहिले पूर्वज काय म्हणायचे, आत्ता फळ लावलं तर माझा नातू आंबा खायला म्हणून आंबे लावायचे. आता माझं हेच म्हणणं आहे की आपली शेती आपण जगवली तर आपला नातू नक्की म्हणेल की माझ्या आजोबाने शेती जगवली म्हणून मी शेती करतो आहे. यासाठी खेत बचाव अभियान आहे, यासाठी सरकारची तळमळ आहे, यासारखी आमच्यासारख्या माझी तळमळ आहे. या ठिकाणी येण्याचं कारण काय, मी तर कडेगावरून आलो आहे, माझा कार्यक्रम झाला आहे 30 तारखेला. पण मी म्हटलं नाही, इथंही गेलं पाहिजे, इथल्या शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे, इथल्या समस्या जाणवलं पाहिजे. सरकारकडून काही अडचणी तुमच्या असतील तर इंद्रनील पाटलाचे भाऊ बंधू आहेत, भैया पाटील, ते तासगावचे अध्यक्ष आहेत आमचे, ते असतील, मी असतो, 100% तुम्हाला सहकार्य केलं जाईल.
सगळे रूल्स रेग्युलेशन तोडून चांगल्या कामासाठी सहकार्य केलं जाईल. कारण की खरोखरच आपल्याला आपल्याला शेती वाचवायची आहे. सर्वांना मी शुभेच्छा देतो. जे काही शिकलं आहे ते आपण तुम्ही कॅरी फॉरवर्ड करत असाल, वापरत असाल, परंतु आपणही करा, इतरांनाही प्रवृत्त करा आणि नक्कीच एक चांगला भारत, एक चांगली सांगली, एक सदृढ तासगाव तालुका, निरोगी तासगाव तालुका हे आपण निर्माण करू. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.